काय लिहावं, कसं लिहावं, तुमच्या विषयानुसार टेक्स्ट कसा असावा, थंबनेल इम्प्रेशन कसं वाढवावं. तुमचा व्हिडिओ कितीही चांगला असेल आणि थंबनेल वीक असेल तर कोणीही क्लिक करणार नाही. तर आज आपण पाहणार आहोत थंबनेल इम्प्रेशन कसं वाढवायचं आणि आपले थांबलेले व्ह्यूज कसे वाढवायचे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी कविता आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या ग्रो विथ कविता या चॅनलवर. आणि या चॅनलवर आपण सध्या गृहिणी ती यशस्वी यूट्यूबर ही सिरीज चालू आहे. त्यामुळे जर तुम्हालाही यूट्यूबवरती ग्रो व्हायचं असेल तर आपल्या सिरीजला नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मध्ये मी काही अशा टिप्स देत असतात ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि शेवटी मी तुमच्यासाठी खास एक गोल्डन टिप्स देत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती व्ह्यूवर्स आधी काय पाहतात? थंबनेल. थंबनेल चांगला असेल तर क्लिक करतात आणि तोच थंबनेल जर वीक असेल तर ते इग्नोर करतात. कारण त्यांच्यासमोर आपल्या व्हिडिओसारखे भरपूर पर्याय उपलब्ध असतात. थंबनेल बरोबर क्लिक बटन असं म्हणायला हरकत नाही. यूट्यूब अल्गोरिदम ही काय पाहतं ते तुमच्या व्हिडिओजवरती इम्प्रेशन किती आहे हे पाहून तुमचा व्हिडिओ व्हायरल किंवा व्ह्यूज आणत असतं. त्यासाठी तुमचा थंबनेल जर चांगला असेल तर तुमच्या व्हिडिओजवरती इम्प्रेशन पडणार आहे आणि इम्प्रेशनमुळेच साहजिकच तुमचे व्ह्यूज वाढणार आहेत. थंबनेलवर टेक्स्ट किती असावा? तर परफेक्ट टेक्स्टसाठी 2 शब्द, 3 किंवा जास्तीत जास्त 4 ते 5 शब्द यांची 1 ते 2 लाईन बास. इतकं हे बास होतं. कारण आपण आपल्यावरून समजून घ्या, जेव्हा आपण यूट्यूब किंवा इतर व्हिडिओज पाहत असतो तेव्हा सर्च करताना जास्त टायटल वाचत बसत नाही. छोट्या टायटलमधून आपल्याला त्या व्हिडिओमध्ये काय भेटणार आहे, काय पाहायला मिळणार आहे हे लक्षात घेऊन आपण लगेच त्या थंबनेलवरती क्लिक करतो. त्याचप्रमाणे जर मी आता लिहिलं की आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेलवरती टेक्स्ट कसा लिहावा, किती लिहावा आणि यामधून तुमचा CTR कसा वाढवावा, इम्प्रेशन, हे जर सगळं टेक्स्टवरतीच लिहिलं तर तुम्ही इतकं वाचत बसणार नाही. त्यापेक्षा 1 ते 2 शब्दात म्हणजे तुमचा CTR वाढवा किंवा तुमचे व्ह्यूज वाढवा किंवा तुमच्या थंबनेलवरती इम्प्रेशन कसं वाढवावं, या प्रकारचे टेक्स्ट मी वापरू शकते. थंबनेलवरती टेक्स्ट टाकताना सगळ्यात अगोदर स्वतःला एक प्रश्न विचारा की या व्हिडिओमधून पब्लिकला काय मिळणार आहे. यामधूनच तुम्हाला तुमचं टेक्स्ट सापडणार आहे. उदाहरणार्थ, तुमच्या प्रेक्षकांना त्यामधून माहिती मिळणार आहे किंवा त्यांची उत्सुकता वाढवणारा तुमचा व्हिडिओ आहे. काही चुका त्यांना तुमचा व्हिडिओ पाहून समजणार आहेत किंवा एखाद्या गोष्टीचा रिझल्ट त्यांना समजणार आहे. हे तुम्हाला तुमच्या टायटलमध्ये काय मिळणार आहे हे स्पष्ट करायचं आहे. तुमच्या थंबनेलचा टेक्स्ट हा नेहमी माहितीपूर्ण आणि त्यांची उत्सुकता वाढवणारा असावा. त्यामुळे तुमचे प्रेक्षक किंवा ऑडियन्स हे तुमच्या थंबनेलवरती लगेच क्लिक करतील. आता यामध्ये लोकांचा फायदा होईल असे टेक्स्ट कसे टाकावे? जर तुमचा स्वयंपाक किंवा कुकिंगचा चॅनल असेल तर त्या रिलेटेड तुम्ही असं टाकू शकता की 10 मिनिटात झटपट रेसिपीज किंवा पसारा न करता छान छान रेसिपीज. या व्यतिरिक्त कमी साहित्यात बनवा खूप टेस्टी फूड, यांसारखे त्यांना माहितीपूर्ण किंवा त्यांचा फायदा होईल असे टेक्स्ट तुम्ही वापरू शकता. आणि अजून एक म्हणजे त्यांची उत्सुकता वाढवणारा टेक्स्ट आपल्याला आपल्या थंबनेलवरती ॲड करायचं आहे. आता ते कसं? आता यूट्यूब संदर्भात असेल तर तुमचे व्ह्यूज नक्की वाढतील, ही एक सेटिंग नक्की करा. किंवा तुमचा चॅनल लगेच बूस्ट होईल, तुमचा शॉर्ट लगेच व्हायरल होईल. यांसारखे उत्सुकता वाढवणारे जर टायटल तुम्ही तुमच्या थंबनेलवरती यांसारखे जर तुम्ही टेक्स्ट तुमच्या थंबनेलवरती ॲड केला तर साहजिकच तुमचे प्रेक्षक किंवा पब्लिक तुमच्या थंबनेलवरती क्लिक करणार आहेत. आता यानंतर इमोशनल किंवा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासारखे टेक्स्ट तुम्ही तुमच्या थंबनेलवरती ॲड करू शकतात. उदाहरणार्थ, जर तुमचा डेली ब्लॉग किंवा घरगुती चॅनल असेल तर इमोशनल कसं सांगू शकता? आज माझ्याकडून ही एक चूक झाली, करायला नको होतं, यांसारखे टेक्स्ट तुम्ही थंबनेलवरती ॲड करू शकता. आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व करणारे म्हणजे घरात खूप पसारा झालाय तर अगदी 5 मिनिटात कसा आवरावा, यांसारखे टेक्स्ट तुम्ही ॲड करू शकता. यानंतर तुमचं टायटल आणि थंबनेल टेक्स्ट हे वेगवेगळं टाका.
आपण काय करतो, थंबनेलवरती सर्व काही टाकतो आणि थंबनेलमधलंच काही टायटलमध्ये टाकतो. तर ती चूक करायची नाही. तुमच्या प्रेक्षकांना तुमचा थंबनेल आणि टायटल हे वेगळं वेगळं दिसलं पाहिजे, त्यामुळे त्यांना अजून आपल्या व्हिडिओजबद्दल माहिती मिळते. साठी गोल्डन टिप्स म्हणजे थंबनेलवरती जर तुम्हाला भरपूर काय टेक्स्ट ॲड करायचं असेल तर ते न करता त्यामधील काही टेक्स्ट तुम्ही तुमच्या टायटलमध्ये ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला जे काही प्रेक्षकांना दाखवायचं आहे सुरुवातीलाच किंवा वाचायला लावायचं आहे, व्हिडिओबद्दल सांगायचं आहे, ते तुम्ही थंबनेल आणि टायटलमध्ये विभाजून तुम्ही मांडू शकता. यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विषयानुसार हे टेक्स्ट वेगवेगळे असतात. त्यामुळे तुमचा विषय कोणता आहे याबद्दल तुम्ही अभ्यास करा आणि याबद्दलचे टेक्स्ट कसे असतात हे सर्च करा किंवा यूट्यूबवरती तुमच्या रिलेटेड व्हिडिओज पहा आणि त्या थंबनेलवरती जास्तीत जास्त व्ह्यूज आलेल्या थंबनेलवरती टेक्स्ट कशा प्रकारे टाकलेला आहे ते पहा आणि तुमच्या थंबनेलवरती ॲड करा. जसे की मनोरंजनात्मक विषय असेल, शैक्षणिक विषय असेल, कुकिंग संदर्भात विषय असेल, यूट्यूब टिप्स संदर्भात विषय असेल किंवा मेहंदी डिझाईन म्हणा, ब्युटी टिप्स म्हणा, यांसारखे कोणताही विषय असेल तर त्यामधले काही ठराविक किंवा व्हिडिओनुसार काही ठराविक व्हायरल शब्द हे तुम्ही तुमच्या थंबनेलवरती ॲड करू शकता आणि अशा प्रकारे थंबनेलवरील टेक्स्ट बदलून तुम्ही तुमच्या थंबनेलवरती इम्प्रेशन हे वाढवू शकता आणि जर इम्प्रेशन वाढलं तर साहजिकच CTR तुमचा हा वाढणार आहे आणि CTR वाढल्यामुळे यूट्यूब हे तुमच्या यूट्यूब अल्गोरिदम हे तुमच्या व्हिडिओला पुश करणार आहे. त्यामुळे तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येणार आहे आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी खूप जास्त याची मदत होणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. यानंतरचा व्हिडिओ मी त्या प्रश्नावरती घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि अशाच टिप्स आणि ट्रिक्ससाठी आपल्या ग्रो विथ कविता या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.